तुमचे पक्षाचे आदिवासी आमदार सुनीलजी भुसारा यांची आज तळेघरमध्ये सभा होती। या सभेकरता या पश्चिम भागामध्ये आदिवासी भागातून कार्यकर्ते या ठिकाणी येत होते। मात्र सभा संपल्यानंतर या ठिकाणी गर्दी जमली आणि भरपूर अशी चर्चा झालेली आहे की गावागावात येणाऱ्या कार्यकर्त्याला अडवून वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी थांबून ठेवलं किंवा दमबाजी केली, अशी या ठिकाणी सभा संपल्यानंतर चर्चा चालू आहे। काय सांगणार याबद्दल? बरोबर आहे। ज्यावेळी सुनील भुसारा साहेबांची सभा होणार हे कळल्यानंतर इथं कालपासून कारस्थानं चालू झालेली आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना देखील तुम्हाला देवदर्शनाला जायचे, त्यांना किती रोज दिला त्या महिलांना गाडीने आता जायला लागतं ना, ट्रिपला खाली गाडी माग 1,500-2,000 रुपये दिले, पैसे देऊन जेवणाला 2,000 आणि गाडीत बसा त्याला देवदर्शनाला रांजणगावला त्या परिसरामध्ये महिलांना नेण्याचं काम केलं। त्याच्यानंतर इकडे ज्या गाड्या येत होत्या त्या गाड्या डोनच्या परिसरामध्ये देखील बालविरवाडीच्या गाड्या जवळपास 50 युवकांना त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे गेले 7-8 दिवस विजय बेंडे कारखान्याचे अध्यक्ष भगवानराव बेंडे यांचे पुतणे आणि जे भगवानराव बेंडे हे उमेदवार दिलीपराव वळसे पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत, बरोबर, आणि हे सगळे एकत्रच राहायला मंतरला आहेत उमेदवार आणि हे जे मी नाव उल्लेख केला की यांनी गेले 8 दिवस या प्रत्येक गावातील लोकांना दमबाजी सुरू केलेली आहे। जांभुरी असेल, त्याचप्रमाणे आताची मागाची जी मुलं होती ती कुशिरे आणि भोईरवाडी त्या गावांमध्ये लोकांना दम देण्याचा प्रयत्न करतायत। जातीवाचक शिव्या त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। आदिवासी समाज जर त्यांचा लोकशाहीमध्ये हा जर हक्कावर कोणी त्या ठिकाणी गदा आणत असेल तर आता सगळ्या समाजाने निर्णय इथं घेतला आहे। मीडियासमोर देखील ते बोललेले आहेत। मी देखील घोडेगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय भालेकर साहेब यांना फोन करून सांगितलं आहे की या लोकांवरती जातीवाचक जर शिवीगाळ करून दमबाजी करत असेल तर ताबडतोब विजय बेंडे आणि त्यांच्या साथीदारावरती ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, हे आमचं मागणं आदिवासी जनतेचं आहे। त्याचबरोबर इथं पोलीस यंत्रणेला देखील आम्ही सांगू इच्छितो की निवडणूक खुल्या वातावरणामध्ये पार पडणं गरजेचं आहे की त्यांनी प्रचार जरूर करावा, परंतु दबाव तंत्राचा वापर जर कोणी करत असेल तर ही जनता त्या ठिकाणी सहन करणार नाही। आणि जशी आता पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार ही लोक देत आहेत तसंच इलेक्शन कमिशनकडे देखील यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल। या ठिकाणाहून काही कार्यकर्ते येणार होते, त्यांचा या ठिकाणी प्रवेश होणार होता, होणारा प्रवेश थांबवण्याकरता कुठेतरी केले जाते का, असे प्रश्न उपस्थित होते या ठिकाणी? बरोबर आहे। आता जी काही कार्यकर्ते आले तर त्यांचा इथं 50 कार्यकर्त्यांचा आता जाहीर प्रवेश सुनील भुसारा साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आढळून आली यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहेत। कारण आदिवासी जनता ही काँग्रेस विचारधारा, कम्युनिस्ट पार्टी, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जनता फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे भरभक्कम कंपनी उभे राहते। म्हणून जाणीवपूर्वक की आता आदिवासी भाग हा पवार साहेबांच्या सोबत जाणार आणि पराभव समोर दिसल्यामुळं ही यांची कारस्थानं चालू झाली आहेत। परंतु आम्ही सांगतो की सत्ता जरी असेल तर पोलिसांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे।